मला कळतं हे मी पाप करतोय तरी देखील वळत नाही. जगद्गुरु तुकोबाराय त्याची डेफिनेशन सांगतायत. पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत्त करी सदा. म्हणजे नीती माहीत असूनही अनितीने जाणं इट इज कॉल पाप. म्हणजे आता तुम्ही ठरवायचंय की आपल्याकडनं दिवसभरात काय काय अनितीने कार्य झालं हे सगळं पापात जमा झालं. आणि तुम्ही इथे जे अडकलात ना माझ्या सहित, मागच्या जन्मात मी थोडं पुण्य केलं असेल म्हणून कीर्तनकार झालं बरं का. कार्तिकी एकादशीला जन्म झाला आणि 8 महिन्याचा असताना आईनं बाळुत्यामध्ये पांडुरंगाच्या वारीला नेले. माझं नशीब आहे बरं का. 1997 पासून प्रवचन कीर्तन करता येत नव्हतं. कॉर्पोरेटमध्ये होतो, कोड ऑफ कंडक्ट होता. धर्मप्रचारक म्हणतात, मल्टीनॅशनल कंपनी, पॅकेज मोठं होतं, जबाबदाऱ्या होत्या. मृत्यूच्या दारात असताना वडील म्हणाले, बाळा फेटा घालून तुला कीर्तन करायचं पाहायचं राहिलं. त्याच दिवशी सारं सोडलं आणि वडिलांच्या पिंडदान विधीच्या दिवशी शपथ घेतली, असं कीर्तन करेल की पांडुरंग सुद्धा त्याच्या चरणापाशी तुम्हाला बसून घेईल. विठ्ठल आणि म्हणून व्रतस्थ जीवन घेऊन कीर्तन सुरू केलं. आयुष्यातलं पहिलं कीर्तन झालं जगद्गुरु तुकोबारायांच्या अनुग्रह दिनाला, माघ शुद्ध दशमी बरं का सुनील भाऊ. माघ शुद्ध दशमीला पहिलं कीर्तन. जगद्गुरु तुकोबारायांचं 125 कोटीच्या मंदिराचं काम चालू आहे भंडारा डोंगरावर. जिथे जगद्गुरु तुकोबारायांना भेटायला छत्रपती आले, जिथे आवलीच्या पायातला काटा काढला पांडुरंगाने, जिथे जगद्गुरु तुकोबारायांचं शील भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला, जिथे जगद्गुरु तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये गुरु आले, रामकृष्ण हरी मंत्र दिला. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार मंत्र दिला रामकृष्ण हरी. ज्याच ठिकाणी नामदेव महाराज पांडुरंगा समवेत आले, असा एक मोठा भंडारा डोंगर. आणि मग मी शपथ घेतली होती की पहिल्याच कीर्तनात त्या कामासाठी 5 कोटी जमा करून देईल. आणि माझ्या पहिल्याच कीर्तनामध्ये, एका कीर्तनामध्ये, या हिंदुस्थानचा इतिहास तुम्ही जर पाहिला परंपरेचा, एकाच कीर्तनात 5 कोटी 35 लाख रुपये गोळा करून देणारा कदाचित मी एकमेव असेल. आणि त्या ठिकाणी मी ट्रस्टी पण नाही, सभासद पण नाही, सल्लागार पण नाही, त्या गावचा पण नाही, तालुक्याचा पण नाही. पण समर्पण असल्यानंतर काय होतं याचं जिवंत उदाहरण तुम्हाला पाहायचं असेल तर कधीतरी पुणे जिल्ह्यात जाऊन विचारा, पिंपरी चिंचवडमध्ये, पुणे शहरामध्ये, आणि माझं नाव घेऊन विचारा, म्हणा या बाबानं काय केलं. काही केलं नाही. ज्ञानदेवांच्या तुकोबांच्या नावानं ज्ञान भक्ती कर्म योग त्याग वैराग्याच्या मार्गावर गेलो आणि एक एक चमत्कार जीवनामध्ये घडायला लागले. म्हणून तुळजापूरच्या महाद्वारात उभा राहिलो. विठ्ठल म्हणून हे पाप आहे. पाप अनितीने, आमच्या अध्यात्मात पण अनितीचा व्यवहार सुरू झालाय. अंगावर पाकिट कमी असलं फेकून देणं, एवढं द्या तरच येतो असं म्हणणं, बऱ्याच गोष्टींच्या व्यवहारामध्ये आम्ही अडकून गेलोय. चारित्र्य संपन्न जीवन पाहिजे, साधना पाहिजे, अनुष्ठान पाहिजे, भक्ती पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. चारित्र्य संपन्न जीवन जगताना हा राष्ट्र आणि महाराष्ट्र उभं करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले पाहिजे. याच्यासाठी आमचं अध्यात्म आहे. आणि अध्यात्माच्या वाटेवर अशीही काही रथी महारथी आहेत, त्यांच्यामुळे कदाचित माझं वारकरी संप्रदाय अजून टिकून आहे. म्हणून त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि जे व्यावहारिक आहेत, भांडकुदळे, त्यांच्या विषयात मी काय बोलणार नाही. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्या जाऊनी मुखा बराच मी. पाप घडतो कुठे कुठे लक्षात ठेवा. या पापाला कारण काय आहे? आता हे पाप कसं आहे त्याची एक व्याख्या आहे. तुम्हाला नाही दर्शनशास्त्र कळाले, नाही वेद कळाले, नाही पुराणं कळाली तर पहा, तुम्हाला एका श्लोकामध्ये मी त्या पापाची व्याख्या सांगतो. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम. व्यास सांगतायत, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम परोपकार पुण्य पापच परपीडनम. म्हणजे परोपकार करणं हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला पीडणं, परपीडा देणं त्याला पाप आहे. म्हणून माझे तुकोबा पुण्य ते परोपकार
परपीडा अनिक नाही जोडा दुजे असे अजिबात दुसरी इच्छात गोष्ट नाहीये. परपीडा पाप आहे, पुण्य परोपकार आहे. म्हणून आपल्याला हे पाप समजलं, पण पाप सुद्धा काय करतं माहितीये. आपण मानवी कुळामध्ये जन्माला आलो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका, इथे परत आपलं येणं नाही. आलो तरी पाप पुण्य समान झालं तरी तुळजापूर मिळणार नाही, हे सासर मिळणार नाही, हे माहेर मिळणार नाही, हे गाव मिळणार नाही. बरं का, ऐका ग्रामस्थांनो, पुन्हा तुमचा महालक्ष्मीच्या महाद्वारात याच गावामध्ये जन्म नाही, या रूपामध्ये जन्म नाही. आपण का अडकतो इथे, का अडकतो? पाप कर्मांश युद्धत्र महामुक्ती विरोधकृतः. म्हणजे आपल्या सगळ्या पाप कर्मांमुळे महामुक्तीसाठी म्हणजे मोक्षासाठी सगळा विरोधक आपला कोण आहे, तर ते पाप आहे. लोक म्हणतात पुण्य करून काय मिळतं. एकदा इथे माझ्या जागेवर उभे राहा, मग पुण्य केल्यावर काय मिळतं कळेल. विठाल प्राण सोडताना माझ्या वडिलांना जाऊन विचारा, तुम्हाला असं लेकरू मिळालं, पुण्याचा परिणाम काय आहे. माझी म्हाताऱ्या आईला जाऊन विचारा, पुण्याचा परिणाम काय आहे. अरे पुण्य पुण्य काय आहे, याच्याने सारखा आनंद नाही आहे. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाचे काय हा आनंद आहे. म्हणजे माझेनी वालभ प्रगटले. वालभ म्हणजे काय आहे माहितीये? म्हणजे हे सगळ्या अवस्था या पुण्यामुळे प्राप्त होतात, पापामुळे आपल्याला मुक्ती मिळत नाही. आणि या पाप कशामुळे घडतं? वासनेमुळे. आई मुक्ताई महाराज खूप सुंदर म्हणतात बरं का, वासनेच्या संदर्भात. वासना ओढाळ गाय गड्यांनो, जिकडे जाय ने तिकडे जाय, जे खाऊ नये ते खाय, म्हणून तिचा मोडावा पाय. मुक्ताई महाराज म्हणतात, अरे याच्यामुळे तर वाटोळं झालं. वासना ओढाळ गाय सारखी आहे, जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे खाऊ नये ते पिझ्झा बर्गर खाय, जे पाहू नये ते पाय पुढचं पाऊल. त्याच्यामुळे आपण ठरवलं पाहिजे काय पाहायचं, काय खायचं आणि कुठे जायचं. इथे सुद्धा पाप घडतं आणि इथे सुद्धा पुण्य घडतं. म्हणजे वासना निर्माण कशामुळे होतात? आता वासनेचे पण खूप प्रकार आहेत. कीर्तनाला उशीर झालेला आहे म्हणून मी तो पाठ बाजूला ठेवतो. वासना त्या कशामुळे निर्माण होतात, त्याचे प्रकार काय. पण आता वासना अभंगाच्या दृष्टीनं आपले जे डोळे आहेत ना, या डोळ्यानं आपण जे पाहतो त्या डोळ्यामुळे वासना निर्माण होतात आणि वासनामुळं पाप. बरं का, आता या डोळ्याने आपण काय पाहिलं पाहिजे, आपण ठरवलं पाहिजे. आपल्याला तुळजापूरची कुलस्वामिनी पाहिजे का टी व्हीवरची नटी पाहिजे, आपण ठरवायचं. रस्त्याने चाललेल्या माझ्या भगिनीमध्ये आई बहीण मुलगी पाहिजे का तिच्यामध्ये काय पाहिजे. पाप कशामुळे घडतं? आणि या डोळ्यांमुळे घडतं. आता ह्या डोळ्यांची काय परिस्थिती आहे? ज्ञानदेव त्याचं वर्णन करतात. माझं कीर्तन अभंग सोडून नाही, गप्पा नाही, टाइमपास नाही, विनोद नाही, कविता नाही, गाणी नाही. नीट ऐकायचं. कशामुळे? ज्ञानदेव म्हणतात, जे चामाचे डोळे दाविती, जे इंद्रिये गोडी लाविती, तेची साच हे प्रतिती पुढे जया. या चांबड्यांच्या डोळ्यानं आम्ही जे पाहतो ना, त्याच्यामुळे पाप होतं. आणि या डोळ्यानं आम्ही जे पाहतो, आम्हाला वाटतं आम्हाला सगळं कळतं. सायन्स पण सांगतं, तुम्ही जे पाहता ना, ओनली 8% वर्ल्ड आर सीन फ्रॉम आवर आयज अँड 92% वर्ल्ड इज अपार्ट फ्रॉम आवर आयज. 92% जग हे आपल्या डोळ्यांच्या पलीकडे आहे, ते दिसतच नाही आहे. विज्ञान पण सांगतं तुम्ही फक्त 8%च विश्व पाहू शकता. 92% विश्व जर पाहायला मिळालं तर आपलाही ज्ञानदेव होईल, आपलाही तुकोबा होईल, आपलाही नादबाबा होईल, आपलाही नामदेव महाराज होतील. म्हणून हे डोळे आपल्याला नीट करावे लागतील. या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तत्वज्ञ संत राजहंसासारखी दृष्टी आहे, पाणी आणि दूध वेगळं करतात. या उपाधी माझे गुप्त, चैतन्य असे सर्वगत, तो सगळीकडे आहे. कुठे पाहू देवा तुला, तोच सांगतो ना. आता पै माझेनी एकांशे हे जग व्यापिले असे, या लागी भेदू सांडुनी सरिसे साम्य भज. देवा, काय देवानं सांगितलं, माझ्या एका अंशानं हे विश्व नटलं, एका अंशानं. बरं का, हे जग खूप मोठं आहे, आपल्याला काहीच कळत नाही. आपण ज्या सूर्याला पाहतो, आता सूर्य माथ्यावर आल्यावर काही जण उठतात, तो काही दोषच त्यांचं समजायचं. बरं का, रात्रीचं वटवागळासारखं जागायचं. व्हॉट्सअप, फेसबुक, अमुक तमुक धमुक, सोशल मीडियामुळे पण आम्ही डिस्ट्रॅक्ट झालेलो आहोत. बरं का,
जग मेंटल होण्याच्या उंबरट्यावर. ज्यानं फेसबुक पाहिलं ना, तो त्याच्या फेसबुक वॉलवर 24 तासातले फक्त 8 मिनिटं असतो आणि ट्रिलियन डॉलर कमवतो. लक्षात येतं का मला काय म्हणायचंय? आणि आम्ही फेसबुकवर, आम्ही व्हॉट्सअप, त्यानं मला मेसेज केला नाही, त्यानं मला लाईक केलं नाही, त्यानं मला हार्ट पाठवलं नाही, त्यानं मला गुलाब पाठवले, तुझा झाला धोत्रान तुला कोण काय पाठवेल? हे सगळं आपण समजावून घेतलं पाहिजे. याच्यावर आपलं जीवन ठेवू नका. कॉम्प्लिमेंट आपल्याला मिळाली पाहिजे. आपला आत्मा आपल्याशी बोलला पाहिजे, आपला आवाज आपल्याशी बोलला पाहिजे. इट इज कॉल्ड साऊंड ऑफ विवेका. तो विवेकाचा आवाज आहे. इट इज कॉल्ड साऊंड ऑफ कृष्णा. तो आपला कृष्णाचा आवाज. आतला आवाज तुमच्याशी ज्या दिवशी बोलायला लागेल त्या दिवशी ब्रह्मानंदाची टाळी लागेल आणि तुमच्याकडनं पाप घडणार नाही. त्या दिवशी समजायचं आहे विश्वामध्ये तुम्ही सगळीकडं त्यालाच पाहताय, त्यालाच अनुभवताय आणि त्याचाच स्वीकार करताय. तिथे तुमच्याकडनं पाप घडण्याची थोडीही शक्यता नाही. ती तिसरी अवस्था आहे. त्याला म्हणतात, ती दृष्टी कोणती? सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा. सगळीकडे वासुदेव, यत्र तत्र सर्वत्र फक्त तोच भरलेला आहे. अमृत अनुभवामध्ये आत्म्याच्या निमित्ताने एक वर्णन आलेलं आहे. अमृत अनुभवामध्ये एक वर्णन आहे. तया आत्मयाच्या भाका न पडेची दुसरी रेखा जरी विश्वाशेका भरले आहे. काय वर्णन आहे पहा ना. ज्ञानदेवांनी अजून एक सुंदर वर्णन केले. आणि पूर्ण हंता वेठलो सैंग आम्हीच दाटलो मा लोपलो ना प्रगटलो कुणावनी. म्हणजे मी आहेच म्हणून जग खूप मोठं आहे बरं का. आपण जे सूर्याला पाहतो ना, त्या सूर्याला अर्धे देतो. देता की नाही अर्धे? अर्थात देत असाल तर कळेल. देता की नाही? हां बरं. हा मंत्र कुणाचा आहे सांगा? ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. कुणाचा मंत्र आहे हा? गायत्री मंत्र. इथेच आमचं अज्ञान आहे. हा सूर्याचा मंत्र आहे. सूर्याचा अजून मंत्र कोणता आहे? जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महादितीम तमोरीम सर्व पापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम. तो दिवाकर आहे, रघुवंशाच्या कुलाचा आहे. तो जो दिवाकर आहे ना, तो जिथे आहे ना, तो 10 लाख पृथ्वींना व्यापू शकतो, इतका मोठा आहे. विज्ञान सांगतो. किती पृथ्वींना? ऐकताय का? आपण किती छोटे आहोत. 10 लाख पृथ्वींना व्यापू शकतो इतका हा सूर्य आहे. आणि त्या सूर्या शेजारी एक बेटील जीवस नावाचा सूर्य आहे. तो अशा 1000 सूर्यांना गिळंकृत करू शकतो, इतका मोठा आहे. आणि त्या बेटील जीवस सारखे हजारो लाखो कोट्यावधी अगणित सूर्य एका आकाशगंगेमध्ये आहेत. आणि अशा ब्रह्मांडामध्ये अगणित आकाशगंगा आहेत. विठ्ठल आणि मग हे सगळं ब्रह्मांड अनुभवल्यानंतर मी कोण आहे? प्रश्न विचारा हुआ. व्हॉट इज द इंटेन्शन ऑफ माय लाईफ? कुठून आलो मी आणि कुठे जाणार आहे मी? विचारा ना स्वतःला, मग पाप घडणार नाही. मी कोण आहे हा प्रश्न एकदा विचारला. मी कशासाठी आलो? या गावात जन्म का? हे आई वडील का? हे भाऊ का? हे मित्र का? समाज का? राष्ट्र का? आणि धर्म का? एकदा स्वतःला विचारलं, मग जीवनाचा खरा अर्थ उमगायला लागेल. म्हणून माझ्या पुस्तकातलं वाक्य, व्यर्थ चाललेलं जीवन सार्थकी लावायचं असेल तर एकच वाट आहे. व्यर्थ चाललेलं जीवन सार्थकी लावायचं असेल तर या परमार्थाच्या वाटेवर. विठ्ठल आणि म्हणून या डोळ्याने जे दिसतं त्याच्यापेक्षा आम्हाला कोणती दृष्टी पाहिजे माहिती आहे? सूरदास आहे. सूरदास एकदा मंदिरात दर्शनाला गेला आणि मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर कृष्णाचं दर्शन घेत असताना पुजारी म्हणाले, अरे अंधळ्या, कशाला दर्शनाला आलास? त्यावेळी तो सहज म्हणाला, अहो गुरुजी, मी ज्या वेळी त्याला अंतकरणातून आवाज देतो, डोळे अश्रूने भरून येतात, त्यावेळी तो माझ्या अंतरगंगामध्ये नाचतो. आज मी त्याच्या दर्शनाला आलोय. त्याच्या 2 डोळ्यानं त्याचा आंधळा भक्त त्यानं पाहावा. विठ्ठल मग डोळ्यांची किंमत त्याला विचारा. मरताना तो ईश्वराला म्हणतो, विठ्ठला, एकदा डोळे भरून माझ्या आईला पाहू दे रे. शेवटची चालली ती, जिनं मला स्तनाला लावलं, जिनं मला भरवलं, जिनं मला वाढवलं, जिने खेळवलं, जिने मला वाचवलं. देवा, मला तू डोळे दिले नाही, ती चालली रे. एकदा माझ्या आईचं मला मुखकमल पाहू दे. नाही पाहिला मिळत. डोळ्याची किंमत त्यांना विचारा ज्यांना डोळे नाहीत. आम्हाला डोळे आहेत.
पण ते वासना वळवणारे डोळे आहेत आणि वासनेतनं पापाकडे जाणार आहे. म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. विठ्ठलाईक, तुझ्या आणि माझ्यामध्ये अंतर पडेल अशी चुकीच्या गोष्टी मी पाहिल्या तर माझ्या वासनाचे श्रवण पण करायचं नाही. लक्षात ठेवा. याच्या मागचं विज्ञान सांगतो, पुढच्या चरणाकडे जातो. म्हणजे तब्येत जरा बरी नाही, समजून घ्या. निंदेचे श्रवण म्हणजे ते करून करून आपलं आत्मबल कमी होतं. शल्यानं कर्णाला फक्त बोलत राहिला, कर्णाचं अर्ध शौर्य गायब करून टाकलं. म्हणजे आपल्याही जीवनात बरेच शल्य आहेत, त्यांना आजपासून बाजूला करा. नाही तर आयुष्यात मरताना तुम्हाला शल्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून निंदेने आपलं आत्मबल कमी होतं, आपलं आत्मतेज कमी होतं. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये त्याला म्हणतात ऑरा. ऑरा कमी झाला. एखादा भेटल्यानंतर नाही का किती तुम्हाला भेटल्यावर प्रसन्न वाटतं, किती आम्हाला आनंद झाला असं म्हणतात. त्याचं कारण आहे त्याचं ऑरा, त्याचं आत्मबल, सोल पॉवर. ही सोल पॉवर त्याच्या रंध्रारंध्रातनं बाहेर येत असते आणि ती ॲटमॉस्फिअर क्रिएट करते, पॉझिटिव्हिटी क्रिएट करते. नाही, युनिवर्समध्ये एक व्हायब्रेशन्स निर्माण होतात. त्याला जे पाहिजे ते त्याच्यापर्यंत येतं, तो खेचून आणतो. याच्या मागे क्वांटम कॉस्मॉलॉजी, क्वांटम क्वांटम मेकॅनिझम यासारख्या गोष्टी काम करतात. आणि हे आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये, भगवद्गीतेमध्ये फार पूर्वी सांगून ठेवलेलं आहे. आम्ही त्याचा अभ्यास करत नाही आणि आम्ही या वारकऱ्यांना अंधश्रद्धाळू म्हणतो. अरे वारकऱ्यांसारखा साधा माणूस नाही, त्याच्यात तर जीवावरा महाराष्ट्र उभा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे सगळं आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. निंदा आजपासून कुणाची करायची नाही. निंदा ऐकली तुमचं आत्मबल कमी होणार आहे, निंदा केली तुमचं पुण्याचा क्षय होणार आहे. म्हणून निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा विठ्ठला. आता इथपर्यंत नाही, डोळे नकोय, असे कान नकोय, मला अशी वाणी पण नकोय ज्याने माझ्याकडनं पाप घडेल. मला मुखाकर अभंगाचे ते अपवित्र वाणी नको माझे मुखा, अपवित्र त्याजहुनी मुका बराच मी. आता पहा, वाणीचा विषय आला. वाणी, वाचा. आता माझं कीर्तन कसं ऐकायचं ते सांगतो. शारदीयेची चंद्रकळे माझी अमृत कनकोवळे, वेचिती मने मवाळे चक्रत लंगे. मग तुमच्या लक्षात येईल बरं का, हे सगळी वाचा आहे ना. आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. हा, तिला नमन आहे, कारण ती याची देवी आहे. लक्षात आलं. ज्ञानदेवांनी पहिल्याच नमनामध्ये हे सगळं उल्लेख केलेला आहे आणि म्हणून याला खूप महत्व आहे. आता आपण वाणीने नको ते बोलतो, याचा परिणाम काय होतो माहिती आहे? पहा, याच्या मागचं सायन्स सांगतो मग अध्यात्म सांगतो. आपण जे जे काही व्यक्त करतो, आपण जे जे काही निर्माण करतो, या विश्वामध्ये ते फिरून परत आपल्याकडेच येतं. हा युनिव्हर्सल लॉ आहे. इट इज लॉ ऑफ अट्रॅक्शन. लक्षात येतं. इथे जे जे तुम्ही ब्रह्मांडामध्ये टाकता, या पोकळीमध्ये कुठे ना कुठे आहे, ते वाट पाहतं परत तुमच्याकडे येण्याची. म्हणून एक शब्द जरी तुम्ही चुकीचा टाकला, एखाद्याला चुकीचं बोलला असेल, तर ते तितक्याच ताकदीनं डबल वेगानं तुमच्याकडे येणार आहे, कुणाच्या तरी माध्यमातनं. म्हणून वाणी खूप पवित्र पाहिजे. या वाणीनं खूप घात केलेले आहेत लोकांचे. कुटुंब व्यवस्था धोक्यात आलेली आहे. आई वडिलांचा आदर राहिलेला नाही. समाजामध्ये कोण कुणाचा आदर करत नाही. प्रत्येकाचा अहंकार त्याच्या वाचेवर बसलेला आहे. वाचासिद्धी नावाचा प्रकारच गेलेला आहे.
म्हणून याच्यासाठीचे काही शब्द आहेत अध्यात्मातले, ते सांगतो. काय आहे? आपण म्हणतो ना, हा त्या जातीचा, तो त्या जातीचा. आता इथे सगळ्या आमच्या 96 कोळी मराठ्यांकडे देवीची सेवा आहे. मी पण देशमुख आहे, 96 कोळी, लक्षात ठेवा. पण आम्हाला काही अहंकार नाही त्याचा. आम्ही सगळ्यांच्या आहोत आणि सगळे आमचे आहेत. खरा जातीचा अधम कोण आहे माहिती आहे? अपवित्र वाचा जातीचा अधम. आचरण धर्म नाही जया. ज्याला आचरण धर्म नाही तो जातीचा अधम आहे. मग तो कुठल्याही कुळात जन्माला येऊ द्या, काही उपयोग नाही. म्हणून त्याचं दर्शन पण नाही झालं पाहिजे. कुशब्दांची घाणी, अमंगळवली वाणी, त्याचे दर्शन न व्हावे. शिव असता जो जीवे. तो जिवंत जरी आम्हाला दिसत असला, पण कुशब्दांची घाण त्याच्या वाचेतनं कायम बाहेर येते. तर अशी माणसं कशी आहे माहिती आहे? मेलेल्या बॉडीचा कसा वास येतो, तसा याच्या भाषेचा, याच्या शब्दांचा, कुशब्दांचा वास घाण येतो. त्याच्या अवतीभोवती वातावरण खराब निर्माण होतं. म्हणून कुशब्दांची घाणी, अमंगळवली वाणी, वाणीला अमंगळ आला, त्याचे दर्शन न व्हावे. त्याचं दर्शन पण घ्यायचं नाही. शव असता जो जीवे. तो जिवंत जरी दिसत असला तरी ते मेलेलं मुर्दाड आहे ना, ते समाजामध्ये चालत असतं असे आमचे संत म्हणतात. म्हणून एखादा चुकीचा सातत्यानं बोलत असेल, त्याचं पहिली गोष्ट दर्शन घ्यायचं नाही. दुसरी गोष्ट त्याच्या घरी जाऊन चहा प्यायचा नाही. तिसरी गोष्ट त्याच्याबरोबर कुठलाही व्यवहार करायचा नाही. सगळे तुमचा घात करणारे. हे विज्ञान पण एका बाजूला सांगतं आणि एका बाजूला अध्यात्म पण सांगतं. कारण त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये, त्याच्या प्रत्येक स्पर्शामध्ये, त्याच्या प्रत्येक भावनेमध्ये कुभाव आहे, कुशब्द आहेत, अनिती आहे, दुराचार आहे, जो त्याचाही घात करणार आहे आणि आमचाही घात करणार आहे. विठ्ठल आम्ही जन्माला आलो, आता आमची जबाबदारी आहे. आम्ही घरात चांगलं बोललं पाहिजे. काही काही आई वडीलच फोनवर इतके आवारच्या भाषेत बोलतात, मुलं त्याच्या पुढे 2 पावलं आहेत. मुलं मागे थोडी राहणार आहेत. आई वडील जर मोबाईलवर 2 तास असतील तर मुलं 4 तास असणार आहेत, लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांनी पहिले आपल्यावर कंट्रोल ठेवलं पाहिजे. आपण कसं वागलं पाहिजे, आपण कसं बोललं पाहिजे, तशीच मुलं बोलणार आहेत. ते तुमचे आत्मज आहेत आणि ते चुकीचे वागले, मृत्यूनंतर तुम्हाला मोक्ष नाही. लटिक्याची वाणी वचनाचा संवाद, नाही कोणा वाद रुचो येत. अन्याय तो त्याचा नभे वाया चाळा, माय बापी वेळ न साधिली. विठ्ठल जो चुकीचा बोलतो, त्याच्या चुकीच्या बोलण्यामुळे समाजामध्ये निगेटिव्ह स्पंदन निर्माण होतात. अशी मुलं आपल्या पोटी जर असतील तर त्यांना जन्माला घालायला आपण वेळ चुकलो म्हणून ईश्वर म्हणतो, अरे तुम्ही निपुत्रिक राहिला असता तरी चाललं असतं. म्हणून तुमची मुलं जर दारू पिऊन बोलत असतील, ड्रग्ज घेत असतील, वरातीत जाऊन नाचत असतील, भांडणं करत असतील, लोकांशी गैरवर्तन करत असतील, समजायचं मोक्षाच्या मार्गामध्ये तुम्हीच एक धोंडा जन्माला घातला. विठ्ठल म्हणून माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणताय, वचन ते नाही तोडिता, शरीरा भेदता, अंतरा वज्रायसे. अंतर सुद्धा भेदतो शब्दाने, काय काय करतं. म्हणून शब्द जपून वापरा. अपवित्र बोलू नका. ज्याचा देह पुण्यवंत आहे त्याची वाणी पण, त्याचा देह पवित्र आहे त्याची वाणी पण पवित्र तो देह वाणी
पुण्यवंत त्याने काय होतं तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची पाप जाळण्यासाठी तुम्हाला नाव घ्यावं लागेल. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पण आम्ही श्री ज्ञानदेव श्री तुकोबा का म्हणतो माहितीये, जगदंबा जगदंबा का म्हणतो माहितीये, पांडुरंगाचा का करतो धावा. माझे ज्ञानदेव मला ज्ञान देतात आणि माझे तुकोबा मला वैराग्य देतात. विठ्ठल आणि विठ्ठल मला काय देणार आहे तुम्हाला तर माहिती आहे. युगे 28 तो उभा आहे, तो तिथे उभा आहे, इथे आमची कुलस्वामिनी उभी आहे. आणि म्हणून ही सगळे आपलं कल्याण करण्यासाठी आहेत. पण आपण त्यांचं नाव तर घेतलं पाहिजे. कोण कहते हे भगवान आते नाही. कोण म्हणतं पण तुम्हाला ते बोलावं लागेल ना. तुम मीरा के जैसे बुलाते. कोण कहते हे भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कोण कहते हे भगवान सोते नहीं, माँ यशोदा जैसे तुम सुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. विठ्ठल म्हणून आपल्या वाणीमध्ये ती ताकद आहे नराचा नारायण करण्याची. तुम्ही आता इथे बसलेला आहात ना सगळे मानवी कुळामध्ये जन्माला आलेले, कधीतरी ध्यान करा, कधीतरी त्याचं नामस्मरण करा. कलियुगामध्ये उद्धार करण्याचं एकमेव साधन आहे ते म्हणजे नाम. नाम साधना ही सर्वोत्कृष्ट साधना आहे. म्हणून आपल्याला आपला उद्धार करायचा असेल तुमच्या कुलदेवतेचा नामस्मरण करा. महाराष्ट्राचं आराध्य आहे त्याचं नामस्मरण करा. मी महाराष्ट्राची चौकट सांगतो आणि पुढच्या चरणाकडे येतो. महाराष्ट्राचा प्राण ज्ञानोबा आहे, महाराष्ट्राचा श्वास तुकोबा आहे, महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आहे आणि महाराष्ट्राचं साध्य शिवबा आहे. हे ज्ञानोबा तुकोबा विठोबा शिवबा ही चौकट आमच्या अंतकरणामध्ये लावली आणि आई कुलस्वामिनी जगदंबा पुढे आम्ही उभा राहिलो. आमच्या जीवनामध्ये आलेल्या सगळ्या अडचणी क्षणात राख रंगोळी होईल आणि राखेतनं डोळे मिटून जाताना काय होईल. अंधारात राख झाली, राखेतुनी परिघे चैतन्य पक्षी भरारी. विठ्ठल आपण सगळ्यांनी तुकोबाराय म्हणतात. विठ्ठला अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याजहुनी मुका बराच मी देवा मला मुका कर. आता एका बाजूला तुकोबाराय म्हणतायत वासना निर्माण करणारे डोळे नको आंधळ कर, निंदेचे श्रवण ऐकणारे कान नको बधीर कर, अपवित्र बोलणारी वाणी नको मुका कर. इथपर्यंतच तुकोबाराय राहत नाही. तुकोबाराय म्हणतात देवा परश्रीचा संग माझ्या जीवनामध्ये नको, तो येण्यापूर्वी मी मृत्यू पत्करेल अभंगाचा. नको माझा कात्री संतांचे जनाना सध्या ह्या चरणाची खूप गरज आहे. महात्मा गांधीजी एरवड्याच्या कारागृहामध्ये होते. मोरे घराण्यातल्या वंशजांनी तुकोबारायांची गाथा नेली, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झाली आणि महात्मा गांधीजी वेडे झाले. आणि याच्यातनं 3 मंकी पॉलिसी जन्माला आली. ती जपानच्या महाद्वारावर बसलेली आहे. मी ज्यावेळी अनेक देशांमध्ये कॉर्पोरेट कॉन्फरन्सेसला गेलो, एक तर म्युझियममध्ये ते 3 मंकी दिसायचे. त्यावेळी लोक म्हणतात ती महात्मा गांधींची फिलॉसॉफी. ती महात्मा गांधीची नाही, ती माझ्या तुकोबारायांची फिलॉसॉफी आहे, लक्षात ठेवा. आणि त्या मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधीने एरवड्याच्या कारागृहामधून
ज्या अभंगांवर आपल्या मुलाला पत्र लिहिलं त्यातला हा अभंग आहे. म्हणून पहिलं माकड आहे, पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी आंधळा बराच मी. दुसरं माकड, निंदेचे श्रवण नको माझे कानी बधीर करोनी ठेवी देवा. तिसरं माकड, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्या जहुनी मुका बराच मी. चौथं माकड जन्माला का घातलं नाही महात्मा गांधीजी. मी खूप भांडलो त्यांच्याबरोबर. तुम्ही मला कुठे गेले ते भांडायला? मी पहाटे उठतो, माझी साधना असते. बऱ्याच वेळा खूप लोकांनी ध्यास घेतला की माझ्या स्वप्नात येतात आणि मी त्यांच्यावर भांडतो. महात्मा गांधीजींना म्हटलं, मोहनदास करमचंद गांधी, व्हॉट आर यू डुईंग वेन धिस फोर्थ अभंगाचं चरण चालू होतं? काय करत होतात तुम्ही? आज संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण जगामध्ये ज्या गोष्टी भयानक पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये पुढे आल्यात, तो म्हणजे परस्त्रीचा संघ. आणि इथे आमचा घात व्हायला लागला. मी इथे बसलेल्या तरुणांना विनंती करणार आहे, तुमच्या हातामध्ये जे गॅझेट आहे ना, हे गॅझेट उद्याची तुमची अडचण आहे. त्याचा बेनिफिट, मी साधा मोबाईल वापरायचो, मी मॅक वापरला आहे कॉर्पोरेटमध्ये. कॉर्पोरेट सोडल्यावर मी बटनचा मोबाईल, पण एअरपोर्टवर मला प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून मोरेश्वर भोंडवे नावाचे उद्योजक आहे, त्यांनी मला आयफोन दिला. लक्षात ठेवा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आपला जो देव आहे ना, आपण केलेली पापं त्याचं चिंतन केलं, ध्यान केलं, पुण्य केलं तर तो कमी करेल त्याचा परिणाम. पण गुगल नावाचा गॉड कमी करणार नाही. तुम्ही जे जे काय आज करताय ती सगळी नोंद होते आहे. याच्यावर गुगलला इंटरनॅशनल कोर्टामध्ये, आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये करोडो ट्रिलियन डॉलरचा दंड दिला आहे. आज जगामध्ये जे वॉर होणार आहे ना, तुम्ही जगद्गुरू प्रोडक्शन माझ्या यूट्यूब चॅनलला गेलात तर पाणी एक ज्वलंत समस्या, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र काय परिस्थिती मिली हे सांगितलं आहे. पण तुम्हाला सांगतो, पुढचं वॉर जे होणार आहे ना जगामध्ये, एक तर ट्रेड वॉर होणार आहे किंवा डेटा वॉर होणार आहे. म्हणून टॅरिफ जे आम्हाला डोनाल्ड ट्रम्पने टाकलं आहे ते डेटा वॉर आहे, ते ट्रेड वॉर आहे. लक्षात ठेवा, व्यापार युद्ध आणि डेटा युद्ध. आज जगामध्ये आमचा सगळा डेटा कुठेतरी जातोय आणि आमचा पण वैयक्तिक. भविष्यामध्ये तुम्ही ज्यावेळी एखाद्या मुलाखतीला जाल, विशेषतः माझ्या तरुण मुली आणि माझी तरुण मुलं बसलेली आहेत त्यांच्यासाठी सांगतो, तुमचा फक्त मेल आय डी टाकला जाईल, तुमचा सगळा डेटा तिथे येईल. तुम्ही कुणाबरोबर चॅटिंग करत होता, किती वाजता करत होता, कुठे थांबलात, कुठे जेवलात, कुठल्या हॉटेलमध्ये उतरलात, कोणत्या तुमच्या हॅबिट्स आहेत, बॅड हॅबिट्स कोणत्या आहे, गुड हॅबिट्स कोणत्या आहेत, तुमची पर्सनॅलिटी किती डॅमेज आहे, किती चांगली आहे, तुमचं नॉलेज किती आहे, हे मी सांगत नाही. डाटा ॲनालिस्टला जाऊन एकदा विचारा. तुम्ही घरामध्ये जे बोलता ना, तुमचे मोबाईल सगळे ऐकतात. त्याला कान आहेत. कुठलंच ॲप परमिशन दिल्याशिवाय डाउनलोड होत नाही. दीदी, आय एम राईट ऑर रॉंग? ऑल्सो राईट ना? हां, लक्षात ठेवा. फार घातक आहे हे. USA मध्ये एक मर्डर केस आहे, त्याचा निकाल लागला. घरामध्ये त्याचं फ्लोरिंगचं जे मशीन आहे ना, ॲटो, माझ्याही घरामध्ये आहे. तर बायको नोकरी करते, मी काहीच करत नाही, कमवतच नाही. आज गाडीचं डिझेल पण तिच्याच पैशातून टाकून आलं. आमच्या घरात ते मशीन आहे साफ करायचं. एकदा तिला म्हटलं, बघ हे मशीन, एकदा अमेरिकेत खून झाला, त्या मशीनची चिप काढली, त्या मशीननं जे ऐकलं ते नोटिफाय केलं गेलं कोडिंगमध्ये आणि तो गुन्हेगार सापडला. आणि वायफाय कनेक्ट आहे ना, जेवढ्या तुमच्या गावामध्ये वायफायवर मशीन कनेक्ट आहेत ना, ह्या एकमेकाशी संवाद करतात त्यांच्या कोडिंगमध्ये, त्या एकमेकाशी संबंधित आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतका पुढे गेला, बेबी पॉट आलेले आहेत. चायनामध्ये गाय आणि माणूस याच्या जनुकापासून एक जीव जन्माला आला. ब्रिटनमध्ये ससा आणि माणूस जीव जन्माला आला. ब्रिटन पार्लमेंट ट्रान्सपरंट आहे, मारला. चायनानं काय केलं आम्हाला माहीत नाही. चायना नवीन सूर्य काढायला लागलाय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं आहे की पुढे भविष्यामध्ये मशीन, आपण नीट जेवलं नाही म्हणून कानफडात मारेल. आईनं मारली तर प्रेमाने असते, त्याने मारली की दात पडतील. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आम्ही चूक करायला, आमचं जीवन कदाचित सुखी होईल, पण आमचं जीवन आनंदी होईल की नाही याबाबत मी साशंक आहे बरं का. परमानंदी होईल की नाही, संतोष पावेल की नाही. बरं होतं ना जात्यावरच्या दळणा, बरं होत्या ना त्या बोवळ्या, बऱ्या होत्या ना त्या अंगाई. रवी गेला रे सोडून आकाशाला, काय त्या आईची माझी. मी आजही तिला म्हणायला लावतो, असं डोकं ठेवतो तिच्या मांडीवर. काय रे, आज काहीच राहिलं नाही, नुसतं टांगटेंग धांगडेंग टॉंगटेंग पुंग पुंग सगळं चालू आहे घरादारांमध्ये, संपलंय सगळं. म्हणून गॅझेटचा अतिवापर घातक आहे. सोशल मीडियामुळे जगामधल्या तरुण पिढीचा जो एनर्जी लेवल आहे, जीवा जो सक्रिय राहण्याचा कालखंड आहे,
कर्तृत्व करण्याचा कालखंड आहे, कर्म करण्याचा कालखंड आहे, इनोव्हेटिव्ह वर्ल्डमध्ये काहीतरी निर्माण करण्याचा कालखंड आहे. हा 50% कमी झाला आणि हा माझ्यासाठी खूप मोठा धोका आहे. म्हणून PMO कार्यालयाला मी डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंटवर एक सिलेबस करून पाठवलाय. आपल्याला खूप सावध होण्याची गरज आहे. आपण गावखेड्यांमध्ये राहणारी माणसं, मी ज्या पुण्यामध्ये राहतो ना, न स्टॉप पहाटे 3 पर्यंत पार्ट्या चालतात. किती वेळा CP माझे मित्र आहेत अमितेश कुमार. परवा दगडूशेठ गणपतीचा ज्यावेळी बक्षीस वितरण समारंभ झाला, मी अध्यक्ष होतो, ते प्रमुख पाहुणे होते. पुण्यामध्ये काय आहे, मुंबईमध्ये काय आहे, मला खूप भीती वाटते. कधी कधी ग्रामीण भागातनं पुण्यामध्ये आलेल्या मुली अचानक फसून जातात कुणाच्या तरी. नाही, असं करू नका. आई जगदंबेच्या दारामध्ये हात जोडून विनंती करतो, इथून पुढचा काळ आहे ना, वशिल्याचा नाही, पैशाचा नाही, संपत्तीचा नाही. इथून पुढचा काळ ज्याचं आरोग्य चांगलं आहे, ज्याचं ज्ञान चांगलं आहे आणि ज्याचं चारित्र्य चांगलं आहे, त्याचा काळ आहे. लक्षात ठेवा. इथून पुढे तुम्हाला कुणीच आवडवणार नाही. तुम्ही सगळीकडे बादशाह व्हाल. हा सूर्यना, हा जयद्रथ. पण या गॅझेटने सगळं अडकवलं. रशियाचा जो व्लादिमीर पुतीन आहे ना, अनभिक्ष सम्राट, त्या काळच्या प्रेसिडेंटला त्याने हरवलं. त्याची एक सीडी लीक केली आणि पराभव झाला आणि तो रशियाचा सम्राट होऊन बसला. अनेक वर्ष जग युक्रेनच्या युद्धानं पाहते सगळं. आज जगामध्ये अनेक गोष्टी आहेत. मी आता फार ओपन बोलणार नाही, पण थोडंसं परस्त्रीचा संघ जो प्रकार आहे, हा कशात नाही, आमच्यावर आमचा कंट्रोल नाही आहे, त्याच्यामुळे आहे. म्हणून मी माझ्या बायकोला नेहमी सांगतो, तुझा नवरा कॉर्पोरेट सोडलं, पैसे कमवून घरी येणार नाही. पण तुम्हाला मी सांगू, मी आई जगदंबेच्या दारात मी पहाटे 2, 3, 4ला घरी जातो. मी काही पाकिटही नेत नाही, नारळही घरी नेत नाही. पण माझी मुलगी, माझा मुलगा, माझी बायको, मी किती वाजता पहाटे जाऊ, तिघेही दरवाजा उघडून हसून माझं स्वागत करतात. नुसती पोरं बायकोनी, माझ्या घरात 2 मांजरी आहेत, किटू आणि कुकी, त्या पण माझी वाटपात बसलेले. असं हे प्रेम आहे रे. ह्याच्यातला जो आनंद आहे ना, तो आनंद कुठे नाही आहे. मी माझ्या बायकोला सांगितलं, नवरा ज्या वेळी पायरी ओलांडतो घरची आणि तू कपाळाचं सौभाग्याचं लेणं म्हणून कपाळी लावते ना आरशात पाहून, त्यावेळी तुला एकदा सुद्धा शरम वाटणार नाही, तुझे डोळे खाली जाणार नाही. उलट तुझी अभिमानानं छाती भरून येईल की तुझ्या नवऱ्याचं तू कपाळे कुंकू लावते, असा तुझा नवरा जगेल. आणि असं प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक नवऱ्यानं आपल्या स्त्रीला सांगण्याची गरज आहे. आज मोबाईलला लॉक करून ठेवतो आम्ही, स्मार्ट लॉक, अमुक लॉक, ॲडव्हान्स लॉक. का बरं? आमचं गॅजेट कोणी पाहू नये म्हणून. अरे असं ओपन फेका ना एखाद्या पुढे, हे बघ काय पाहायचं आहे, मी ट्रान्सपरंट आहे, माझ्या आई वडिलांची मी मुलगी आहे, मुलगा आहे, चुकणार नाही, वादळ आहे मी वादळ, असं जरा राहणार. हेच आई जगदंबेला कदाचित अभिप्रेत असेल बरं का. मला असं वाटतं या तुळजापूरमधनं एखादी अशी रणरागिणी घडावी, या तुळजापूरमधून पुन्हा एखादा असा आमचा मर्द मावळा निघावा बाहेर, ज्यानं सगळ्या महाराष्ट्राचं आणि राष्ट्राचं लक्ष आकर्षित करावं. पण त्यासाठी जीवनाला दिशा द्या. आणि चांगल्या माणसांच्या मागे पण मुद्दाम लागतात लोक. तुकोबराय थांबत नाहीत म्हटल्यानंतर मंबाजीनं कट रचला. देहू ते भंडारा डोंगर हे जे अंतर आहे, बाबा काय झालं, देहू ते भंडारा डोंगर किती मैल अंतरे माहिती आहे? त्यामध्ये 17व्या शतकामध्ये श्वापद पण जायला घाबरत होते. तिथे माझे तुकोबाराय जाऊन भजन करायचे. मंबाजी थांबत नाही म्हटल्यानंतर एक देवदासी, सुंदर देवदासी 17व्या शतकातली विकत घेतली आणि तुकोबारायांचं शील भ्रष्ट करण्यासाठी पाठवली. आणि ही सगळे श्वापदांसारखे मंबाजी, सालो मालो, त्याची सगळी टीम झाडाच्या मागून पाहत होती. ही सजलेली धजलेली देवदासी, तुकोबाराय माझ्या भजनामध्ये दंग आहेत, पांडुरंगाचं नाव घेताना डोळ्यामध्ये पाणी आहे, अभंग स्फुरतायत, एकांतात आहेत, ऐन तारुण्यामध्ये आहेत आणि 28-30च्या वयामध्ये आहेत. अरे 42व्या वर्षी वैकुंठला गेलेले तुकोबा म्हातारे नव्हतेच, बलदंड शरीर यष्टी, धष्टपुष्ट आणि श्रीमंत घरातले तुकोबा तुमच्यासाठी गरीब झाले होते, सगळी संपत्ती दिली. आणि असे तुकोबा थांबत नाही म्हटल्यानंतर त्यांना थांबवायचं आहे. आता कोणत्याच माध्यमातून थांबत नाही, म्हणून एक स्त्री डोंगरावर पाठवली. ती लगड करायला लागली. तुकोबाराय मध्येच गाजऱ्याचा आवाज द्यायची, बांगड्या वाजवायची, घुंगरं वाजवायची. तिने ते अत्तर मारलेली होती. तिला वाटलं तुकोबांची समाधी भंग होईल, पण तुकोबा याच्यामुळे थोडं त्यांची समाधी भंग होणार.
शेवटी नाईलाजानं मंबाजीनं रागानं डोळे करून पाहिले, तिनं पैसे घेतले होते म्हणून तिने तुकोबरायांचे 2 खांदे असे जोरानं हलवले. तुकोबरायांनी डोळे उघडले, इतक्यात तुकोबराय मागे वळाले. तुकोबराय मागे ती पुढे, तुकोबराय मागे ती पुढे. तुकोबराय खडकावर उभे राहिले आणि म्हणाले, अरे जाईव तू माते थोडा हळू 17 वर्ष तर डोळ्या पुढे 17 वर्ष तुकोबरायण तारुण्यात आहे. सगळीकडे निसर्ग फुललेला आहे. 3 महिने तुकोबराय घरी आले नाही. सुंदर स्त्री जिथे श्वाप देत नाही तिथे समोर उभी आहे. तुकोबांबरोबर लगड करायला पाहते आणि तुकोबा तिला म्हणताय, जाई ओ तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. पुन्हा ती पुढे. तुकोबराय मागे. तुकोबरायांच्या चिपळ्या एका बाजूला, तुकोबरायांच्या बिना एका बाजूला. तुकोबराय तिला म्हणताय, माते अरे माझी आवली आहे ना, मी जेवल्याशिवाय जेवत नाही, मी काही करत नाही. श्रीमंत घरातली आवली माझ्या घरी आली, सारा संसार उभा केला. ते पिठामध्ये पाणी घालून तिनं माझ्या लेकरांना भरवलं. माझं तिच्यावर प्रचंड प्रेम होत. ती माझी पहिली पत्नी अन्न वाचून गेली, माझं लेकरू औषधा वाचून गेलं. देवा मी तुला काहीच म्हणालो नाही, काय अवदस माझ्या पुढे उभी केली. पुन्हा धावते. तुकोबा मागे आहे. तुकोबा तिला हात जोडून म्हणतायत, अरे माझी आवली ज्यावेळी डोंगर चढून येते ना, मी कुठे कान लावते. तिला कळतं आपला नवरा कुठे. डोक्यावर पाटी, हातात पाणी घेऊन येते, खाली पडते. कधी तिचा गुडघा फुटतो, कधी पायात काटा भरतो. मला जीव घातल्याशिवाय माझी आवली जात नाही. मी आवलीला म्हणतो, आवली तू जेवली का ग. माझी आवली उपवाशी असते. म्हणते, अहो तुम्ही जेवल्याशिवाय मी कशी जेवेल. एकदा गावानं माझी गाढवावरून मिरवणूक काढली. माझी आवली पळत आली आणि म्हटली, अहो येडं का खुळ तुम्ही गाढवावर बसता. त्यावेळी माझ्या आवलीला म्हणाला, आवले आपल्या लग्नात घोड्यावर मिरवणूक नाही काढली, गावानं आपली बघ मिरवणूक काढली. एकदा मंबाजीनं काटे टाकले मार्गामध्ये म्हणून ते काढले. मंबाजीनं मला नाळानं मारलं. माझ्या अंगावर काटे रुतले, रक्तबंबाळ झालो. पण मंबाजी बुवा कीर्तनाला नाही म्हणून मी त्याला विचारायला गेलो. मंबाजीला लेप लावत होतो. मंबाजी बुवा तुम्हाला खूप लागलं का हो मला मारताना. अहो पण कीर्तनाला तुम्ही नाही, माझं कीर्तन कसं होईल. तेवढ्यात माझी आवली नाळ घेऊन मंबाजीवर धावली. अरे त्या आवलीचं माझ्यावर खूप प्रेम आहे. सगळा संसार उभा करते माझी आवली. श्रीमंत बापाची लेक आहे. एकदाच बापाच्या दारात गेली, पुन्हा कधी गेली नाही. या आवलीचं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे आणि मी तिचा पती आहे. ती पुन्हा लगड करायला पाहते. त्यावेळी तुकोबांच्या मुखात शब्द निघताय, परा